नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कृष्ण जयंतीला रात्री हे उपाय जरूर करा. आर्थिक अडचणीतून मिळेल सुटका. चला तर मग पाहूया असे कोणते उपाय आहेत. कृष्ण जयंतीचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कृष्ण जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी गोपालकालाचा उत्सव असतो. त्यामुळे रात्री 12 नंतर कृष्ण जन्मोत्सव साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशीची तयारी केली जाते. जन्माष्टमीची रात्र सिद्ध रात्र मानली जाते. या रात्री केलेले ज्योतिषीय उपाय सुख, समृद्धी आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी चांगले ठरू शकतात. कृष्ण जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा केला जातो. रात्री 12 वाजता कृष्ण जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला म्हणजेच यंदा 26 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल. यावर्षी कृष्णाचा 5251वा जन्मोत्सव असणार आहे. या दिवशी कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते. तसेच अनेक मंदिरांमध्ये मिठाईचा भोग लावला जातो. या दिवशी काही जण उपवास ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सोडतात. उपवास कालात नुसता कोऱ्या चहावरच अनेक जण दिवस काढतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे गोपालकाला दिवशी उपवास सोडतात. ज्योतिषशास्त्रात कृष्ण जन्माष्टमीचे विशेष महत्त्व आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीला सिद्ध रात्री असे संबोधलं जातं. म्हणजेच या दिवशी केलेले उपाय सिद्ध होतात असा ज्योतिषीय अर्थ निघतो. ज्योतिषीय उपायामुळे जातकांच्या इच्छा पूर्ण होतात. तसेच धन, वैभव आणि सुख समृद्धी प्राप्त होते. कृष्ण जन्माष्टमीला हे उपाय ठरतील फायदेशीर. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाच्या बाल स्वरूपाचं दर्शन घ्यावं. तसेच दक्षिणावर्ती शंखाने अभिषेक करणं शुभ मानलं जातं. रात्री कृष्ण चाळीसा किंवा विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. तसेच आर्थिक अडचण दूर करण्यासाठी जन्माष्टमीच्या रात्री श्रीकृष्णाच्या चरणी विड्याचं पान अर्पण करावं. तसेच दुसऱ्या दिवशी त्या पानावर श्री यंत्र काढून तिजोरीत ठेवावं. यामुळे पैशाची चणचण दूर होईल. जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजता श्रीकृष्णाच्या चरणी लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करावी. यामुळे भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद लाभेल. तसेच वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. जन्माष्टमीला लाकडी बासरी घेऊन श्रीकृष्णाला अर्पण करा. श्रीकृष्णाला बासरीची आवड आहे. यामुळे जातकांना संकटातून मुक्ती मिळेल. तसेच कृष्णाय वासुदेवाय हरी परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे अडचणी कमी होण्यास मदत होईल. तसेच अडकलेली कामं मार्गी लागतील. अशा प्रकारे आपण पाहिलं कृष्ण जयंतीला रात्री हे उपाय जरूर करावे. अनेक आर्थिक अडचणीतून होईल सुटका. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.